भारतीय अर्थव्यवस्थेची वाट कुठे चालली आहे का वाट लागती आहे, लावली जाते, याचा स्वतंत्र विचार करायला पाहिजे. बरोबर. भारतामधून डॉलर्स बाहेर चाललेले आहेत. भारताची नेट FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही वजामध्ये गेलेली आहे. म्हणजे नेट म्हणजे भारतामधून पैसे बाहेर जात आहेत पैसे. म्हणजे आधी गुंतवलेले विड्रॉ केले जात आहेत याच देशांकडनं, आणि भारतीय जे उद्योगपती आहेत ते अनधिकृत मार्गाने नेतात ते तर वेगळे, त्याच्याबद्दल तर काय तो वेगळा विषय आहे बोलण्याचा. परंतु अधिकृत मार्गाने जे बाहेर गुंतवले जात आहेत ते सुद्धा प्रमाण वाढते. त्याच्यामुळे नेट FDI भारताची कमी होते. भारताचा परकीय चलनाचा साठा रिझर्व्ह म्हणजे आपल्या मालकीचं परकीय चलन नव्हे, आपण कमावलेलं परकीय चलन नव्हे. हे मोदी सरकारची स्वतःची पाठ थोपटून घेते ना, घ्यायचं म्हणजे आता ते भाषा बंद झाली की आमच्याकडे एवढ्या परकीय चलनाचा साठा आहे. म्हणजे आमच्याकडे एवढ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. पार्क केलेल्या गाड्या आपल्या मालकीच्या नसतात असा भास निर्माण करू नका की माझ्या दारात गाड्या लागल्यात म्हणून. तर ते आता उडून चाललेलं आहे. आणि म्हणून दर दिवशी 4 ते 5 किंवा कदाचित 10 बिलियन डॉलर्सनी, म्हणजे आज आपला परकीय चलनाचा साठा साधारण 650 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या मूल्याचा आहे. तो दर दिवशी 8-10 काही 5 बिलियन डॉलरनी कमी होतोय. त्यामुळे रुपयाचं मूल्य जे आहे, परसेप्शन ऑफ व्हॅल्यू ऑफ रुपी इन इंटरनॅशनल मार्केट हे कमी होत चालले. आणि फॉरेक्स मार्केट हे स्पेक्युलेशनवरती चालतं, फ्युचर एक्सपेक्टेशन्सवरती चालतं. आणि त्याच्यामुळे हे रुपया त्याच्यामुळे घसरतोय. आणि इतर युद्ध संबंधित पण कारणं आहेत, ते तर अजून वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळता रुपया म्हणजे वाढता डॉलर, ही प्रक्रिया थोडीशी उलट आहे. म्हणजे एकूण आपल्या इथल्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यासाठी केवळ युद्धच जबाबदार नाहीये, जगभरातली अनेक पॉलिसीज जबाबदार आहेत, हे तर आपण सांगतोच आहोत. मोदी सरकारच्या. बरोबर.